तर आज सकाळपासूनच खरं तर खूप कंटाळा आलेला, कारण काय झालं होतं, वातावरण एवढं बेकार झालं होतं, म्हणजे धड पाऊसही नाही आणि धड ऊनही नाही असं झालं होतं 2 दिवस झालं. आणि मळब आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपलं अंग दुखणं, डोकं दुखणं हे तर चालूच होतं. तसंच माझ्यासोबत झालं होतं. तर हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सुरुवातच मी अशी आळशीपणाने केलेली आहे, पण काय करू, जे आहे तेच तुम्हाला दाखवते आणि जे आहे तेच तुम्हाला सांगते. तर बघा, सकाळची इथं माझी घाई चालू होती. नाश्ता वगैरे सगळा झाला होता. नाश्त्यामध्ये आज मस्त पास्ता बनवलेला. पास्त्याचा व्हिडिओ काय बनवला नाही, कारण पहिल्यांदा बनवला होता, त्यामुळे म्हटलं चुकलं आणि तुम्ही म्हणाल लगेच चुकीची रेसिपी दाखवते किंवा काय असं म्हणून म्हटलं ह्यावेळी चांगला जमला तर पुढच्या वेळी तुमच्याशी नक्की शेअर करूया की मी कसा पास्ता बनवला होता. पण छान झाला होता. एवढा का आवडला नाही, कारण पहिल्यांदा खाल्ला होता त्यामुळं का माहिती नाही. 2-3 वेळा खाल्ला करून तर मग समजेल त्याची चव कशी लागते, काय होतं ते. तर असो, इथं बघा माझी भाजी झालेली आहे. आज मस्त अशी मुगाची भाजी केली आहे बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यांनंतर, कारण सध्या आम्ही पालेभाज्या आणि शेतातल्या भेंडी, गवार हेच खायचं चालू आहे, वांगी हेच चालू आहे आमच्या घरामध्ये. तर मला भाकरी बनवायच्या होत्या, पण त्याआधी थोडंसं बाकीचं काम होतं, म्हणून पहिल्या भाजी करून घेतली आणि मग लगेच किचन कट्टा स्वच्छ करून घेतला, कारण दुसऱ्या कामाला लागलं की मग तिकडं लक्ष जात नाही आणि ते तसंच मग दिवसभर पडून राहतं. मग म्हटलं चला आधी किचन कट्टा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर कपडे पण लावले होते मशीनला. कपडे पण लवकरच लावले होते, आज 9च्या आधीच माझी कपडे पण झाली होती. तर एका बाजूला तुम्हाला दिसतात आंबे, तर हेच आंबे लावायचं आज काम होतं, म्हणजे पिकायला टाकायचे. आंब्याची आडी म्हणा किंवा आंबे पिकायला घालायचे असं म्हणा. तर जोपर्यंत माणूस होता काढून लागायला आंबे, तोपर्यंत मला हे पिकत घालायचे होते, कारण मग 4 ते 5 झाडं आहेत आणि त्याचे मग प्रत्येकाचे वेगळे वेगळे आंबे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्यवस्थित त्याला पिकू घालायला लागतात. तर बघा, इथं एक साईडचे आंबे थोडे काढले होते मोठ्या झाडाचे, ते आमच्या घराच्या समोर आहे त्याचे. तो आंबा तर खूप म्हणजे खूपच गोड आहे, पण काय झालं आहे, अर्धे पिकायला आलेत, म्हणजे अर्धे पाडायला आलेत आणि अर्धे आहेत ना ते अजून कच्चे आहेत. त्यामुळे जेवढे पाडायला आले होते ना मोठे मोठे, तेवढेच आम्ही काढले. आणि हा जो मोठा आंबा दिसतोय तुम्हाला, तर हा वनराज आहे, वनराज आंबा आहे. आणि ह्या वर्षीच तो इतका आहे, नाही तर प्रत्येक वेळी फक्त 4 किंवा 5 कैऱ्या भेटतात त्याच्या. तर असं इथं माझं आंब्याचं रामायण झालेलं आहे. आंबे छान पिकू घातले आणि जरा बरं वाटलं. 2 ते 3 तास ह्याच्यामध्येच गेले. त्यानंतर लाईट गेली होती सकाळी 10:30च्या दरम्याने, तर लाईट अजूनपर्यंत आली नाही. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. तर अहो बोलले की 6ला किंवा 7ला लाईट येईल, पण म्हटलं ठीक आहे. पण लाईट काही 6 वाजता नाही आली, बऱ्याच उशिरानं आली. मी काही टायमिंग नाही बघितलं, पण 7:30-8च्या दरम्यान काहीतरी लाईट आली होती. तर सकाळी काय झालं होतं, मी जेवण वगैरे बनवून घेईपर्यंत आहोंनी त्यांची कपडे इस्त्री केली होती आणि मी त्यांना खूप मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं की माझी कपडे अजिबात इस्त्री करू नका, म्हणून त्यांनी माझा एकही ड्रेस इस्त्री नाही केला. तर नंतर मी करेन म्हणून असं त्यांना सांगितलेलं, पण लाईटच नाही दिवसभर, त्यामुळे हा पसारा असाच पडलेला होता. मग म्हटलं लाईटची वाट बघण्यात काय आता अर्थ नाही, एवढ्या उशिरा जर लाईट येणार असेल तर म्हणून म्हणलं लगेच मग आहोंची इस्त्री केलेली कपडे त्यांच्या कपाटात ठेवून दिली. आणि तुम्ही माझ्या बाजूचं कपाट बघताय, कायम कितीही ठेवलं व्यवस्थित तरी ते अस्ताव्यस्त झालेलं असतं. आणि माझी इकडे काही जास्त कपडे नाही आहेत, तर 7 ते 8 साड्या असतील आणि 8-10 ड्रेस असतील, मॅक्सी वगैरे सगळं धरून, म्हणजे बरेच आहेत. पण ते एक छोटंसं मधलं कपाट आहे ना, जो मोठा रॅक आहे, तोच मी एकटी वापरते. तर म्हटलं आता उशिरा लाईट आली तर त्यावेळी काय मी कपडे इस्त्री नाही करणार, परत तो ढीग खुर्चीवर तसाच पडून राहील. दुसऱ्या दिवशी मी करेन तोपर्यंत. मग म्हटलं तोपर्यंत हे सगळं गबाळ्यासारखं दिसणार, त्यापेक्षा घडी घातली व्यवस्थित कपडे आणि कपाटामध्ये ठेवून दिली, जेणेकरून उद्या जरी मला वेळ भेटला नाही करायला किंवा मला करायची इच्छा नाही झाली, तरी ती कपडे अशी अस्ताव्यस्त पडलेली राहणार नाहीत, कपाटामध्ये व्यवस्थित राहतात. त्यामुळे जेव्हा करायचे तेव्हाच मग मी ते खाली काढणार. त्यानंतर ह्या 2 ते 3 महिने साड्यासुद्धा बाहेर पडून होत्या, तर त्यांनासुद्धा व्यवस्थित फोल्ड करून मी अशी कपाटामध्ये लावून दिलेल्या आहेत. आणि साड्यांना पण आज बरं वाटलं असेल, शेवटी त्यांच्या जागेवरती त्या गेल्या म्हणून. तर इथं बऱ्यापैकी घरातला सगळा पसारा आवडला. पसारा तसा आम्ही काही ठेवतच नाही, कारण मलाही सवय नाही आणि आहोंनाही सवय नाही पसारा करून ठेवायची. त्यामुळे व्यवस्थित इथल्या त्या जागेवरती सगळ्या वस्तू गेल्या की बरं वाटतं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते.